माझे पूर्ण नाव माणिक वामनराव रामटेके. सर आपलं एज्युकेशन काय झालेलं आहे? माझे एज्युकेशन 10वी BA आणि BA. शाळेचे नाव? माझे शाळेचे नाव PM श्री नगर परिषद अभ्यंकर प्राथमिक शाळा सावणे. सर आपला अध्यापन अनुभव काय आहे? माझा अध्यापन अनुभव इथं आता मला 30 वर्ष झालेली आहेत माझ्याशी. माझ्या अध्यापनाचे विषय आमचा 1 ते 5 ची शाळा असल्यामुळं आम्हा सर्व शिक्षकांना सर्व विषय घेणं कंपल्सरी असतं, त्यामुळे आम्ही सर्व विषय घेतो. अध्यापनाव्यतिरिक्त अवगत असणारे इतर कौशल्य, कला व छंद? अध्यापनाव्यतिरिक्त विषय म्हणजे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण असे विषय आम्ही नियमितच घेत असतो. कलाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटीज करून घेणे, क्राफ्ट काम झालं कार्यानुभवामध्ये, आणि शारीरिक शिक्षणमध्ये त्यांच्या वैयक्तिक हालचाली, आरोग्यविषयक सवयी कशा लावायच्या याचं सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. कृती संशोधन प्रकल्प संख्या? कृती संशोधन प्रकल्प संख्या माझी साधारणतः 2-3 झालेली आहे. त्याचा शिक्षक म्हणून उपक्रमांचे व ज्ञानरचनावादाचे महत्त्व आपण कसं स्पष्ट करतो? प्राथमिक शिक्षणाच्या विकासात शिक्षक व उपक्रमशीलतेचे व ज्ञानरचनावादाचे महत्त्व आपण कसे स्पष्ट करतो? प्राथमिक शिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना देत असताना ज्ञानरचनावाद ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्ञानरचनावाद म्हणजे नेमकं काय, हा विषय अत्यंत खूप सखोल असा आहे, पण या ठिकाणी मी थोडक्यात सांगू इच्छितो. विविध उपक्रम राबवत असताना त्या विषयाचं असलेलं ज्ञान आपणास असणं गरजेचं आहे, आणि ज्ञानाची पातळीही हळूहळू आपल्याला वाढवायला पाहिजे. विद्यार्थ्यांना एखादं उदाहरण द्यायचं झाल्यास, एखादा शब्द त्यांना रुजवायचा आहे, तर शब्द रुजवाचा संबोध करून देत असताना विविध उदाहरणं देऊन त्यांना ज्ञानरचनाच्या माध्यमातून तो संबोध आपण स्पष्ट करू शकतो. एवढंच नव्हे तर एखादा विषय अध्यापन करत असताना ज्ञानरचनावादाचा उपयोग कसा करायचा आहे, एखादा धडा शिकवायचा आहे, तर त्या संदर्भात आपल्याला अनेक साहित्य संदर्भ आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे, आणि त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कसं करता येईल याचा वापर ज्ञानरचनावादाच्या पद्धतीनं आपण केला जातो. पण नवोपक्रमाची व्याख्या कशी करायचं? नवोपक्रम हा विषय नवीन नाही आहे तसं जर बघितलं, या आधी जे आपण उपक्रम घेत असतो तोच उपक्रम नव्यानं सादरीकरण करणे, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण नवोपक्रम म्हणतो. पुन्हा दुसरी महत्त्वाची गोष्ट, नवोपक्रम म्हणजे असा विषय जो एखादा विषयही दुसऱ्याने घेतलेला नाही असा उपक्रम हातात घेणे आणि तो राबवणे, त्याला आपण नवोपक्रम असं म्हणता येईल. ज्ञानरचनावादी शाळा बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम केले? ज्ञानरचनावादी ही संकल्पना रुजवण्यासाठी शासनाने जेव्हा ज्ञानरचनावाद हा उपक्रम हातात घेतला, त्यावेळेस आमच्या समोर एक आव्हान होतं की नेमकं ज्ञानरचनावाद म्हणजे काय. या संदर्भामध्ये अनेक केंद्र संमेलनं झाली, अनेक प्रशिक्षणं झाली, आणि त्याच्या तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी मी नागपूरला हे गेलेलो होतो. आणि ज्ञानरचनावाद नेमकं काय म्हणतात, थोडक्यात सांगायचं झाल्यास ज्ञानरचनावाद म्हणजे विद्यार्थ्याची ज्ञानाची पातळी हळूहळू एवढी वाढवत जाणे की तो स्वतः स्वयंभू होईल आणि तो आपले मत त्या संदर्भामध्ये व्यक्त करू शकेल. त्या संदर्भाने विविध उपक्रम राबवण्यात आले. ज्ञानरचनावादाचे कात्रण तयार करणे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये त्यांचे संघ तयार करणे, त्यांचे शैक्षणिक साहित्य तयार करणे, एखादा संबोध तयार करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे साहित्य तयार, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर असे अनेक उपक्रम होते की ज्यामध्ये आम्ही सहभागी झालो. आणि मी स्वतः विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादी हा उपक्रम रुजवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा जिल्हा स्तरावर त्या उपक्रमामध्ये
सहभाग झालो आणि नवीन नवीन ज्ञान रचनावादाचे साहित्य त्या ठिकाणी प्रदर्शनी आम्ही भरवली. अशी गरज का निर्माण झाली? उपक्रमाची गरज जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आणि शिकवीत असताना विद्यार्थ्यांना जर एखादी बाब लक्षात येत नाही तर अशा वेळेस आम्हा शिक्षकांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होतो की या विद्यार्थ्याचा जर विकास जर घडवून आणायचा आहे तर त्याचा चिंतनात्मक विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून तो चिंतनात्मक विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला नवीन काय कृती घेता येईल म्हणजेच नवीन कोणते उपक्रम राबवता येतील त्या माध्यमातून नवोपक्रमाची गरज निर्माण झाली. उपक्रमासाठी केलेले नियोजन, लागलेला वेळ, कालावधीची नोंद. अभ्यासात मागे पडण्याचे वाचनाचे कारण काय यांची कारण मीमांसा शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे. या उपक्रमासाठी लागलेला वेळ म्हणजे उपक्रम राबवत असताना आपल्याला जो कालावधी लागतो तो कालावधी फार कमी असतो. त्याच्यामुळं या उपक्रमाला 6 महिन्याचा कालावधी लागतो. उपक्रम प्रत्यक्षात जेथे सुरू केला ते स्थळ. उपक्रम याच ठिकाणी सुरू करण्यात आला. हा जो उपक्रम अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करणे हा उपक्रम याच ठिकाणी राबवण्यात आला. उपक्रमाची कारवाई करताना कोणकोणत्या अडचणी निर्माण झाल्या, त्याचे निराकरण कसे केले? उपक्रमाची कार्यवाही करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यासात मागे का पडतात असा जेव्हा विषय मी हातात घेतला त्यावेळेस सर्वप्रथम मी त्या विद्यार्थ्याची नोंद घेतली. कोणते विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत असे विद्यार्थ्यांची एक यादी तयार केली. यादी तयार केल्यानंतर ते विद्यार्थी मागे का पडले त्यांची कारणे सुद्धा लिहून गेली, नमूद केली आणि मग कारणे हे केल्यानंतर मला नेमकं काय करता येईल या दृष्टिकोनातून मी वाटचाल सुरू केली. त्यासाठी विविध साहित्य तयार केले. ज्या विद्यार्थ्यांना वाचता नाही येत अशा विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या की विद्यार्थ्यांना वारंवार सांगूनही तो विद्यार्थी मागे राहत होता. मग अशा वेळेस पुन्हा चिंतन सुरू केलं की या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी कृती कोणती आपल्याला हे करता येईल. त्या दृष्टिकोनातून विविध साहित्य तयार केले, वैयक्तिक मार्गदर्शन केले. त्या माध्यमातून मोबाईलचा वापर होत असेल तर त्याचा मोबाईलचा वापर केला की जेणेकरून व्हिज्युअल स्वरूपातून त्या विद्यार्थ्यांना आपल्याला चांगलं मार्गदर्शन करता येईल. उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांबद्दलचे मत. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्याबद्दलचे मत ते विद्यार्थी अभ्यासात खूपच मागे असलेले होते आणि अशा वेळेस या विद्यार्थ्यांना समोर आणण्यासाठी शिक्षकाची एक प्रकारची फार मोठी कसोटी होती. अशा परिस्थितीमध्ये ते विद्यार्थी प्रगत व्हावे या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना केली आणि या उपाययोजना केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये फार चांगले परिवर्तन होताना दिसले. जे विद्यार्थी मागे होते ते विद्यार्थी वाचन करू लागले. त्यांचा पालकांचा रिस्पॉन्स घेतला, त्यांचं मत सुद्धा घेतलं. ते सुद्धा सांगू लागले की अभ्यासामध्ये विद्यार्थी आता चांगला पुढे झालेला आहे, त्याला वाचन करता येतो, आपले मत व्यक्त करता येतो. हे बघून मला सुद्धा फार समाधानी वाटले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कोणते फायदे झाले? या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना या गोष्टी सरावानं आणि मेहनतीनं घेतल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि चावडी वाचन या माध्यमातूनही त्या विद्यार्थ्यांचे अनेक विकास घडून आलेला दिसला. विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही जे जागरूकता निर्माण झाली त्यांचेही सुद्धा मला समाधान मिळालं की या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे. हे बघून मला सुद्धा फार समाधान मिळालं. उपक्रमाच्या यशस्वीतेबाबत पूर्ण समाधानी आहे का? हो, नक्कीच. कारण या विद्यार्थ्यांना प्रगत होताना पाहताना जी मेहनत केली आणि जे प्रश्न मला निर्माण झाले होते ते प्रश्न बऱ्याच प्रमाणात इथं यशस्वी झाले, म्हणजे यशस्वीता मिळाली आणि त्यामुळं मुलांचा आपण म्हणतो ना प्रत्यक्ष आरसा हे आपले विद्यार्थी असतात. ज्यांच्यासाठी प्रयत्न केले ते चांगले वाचन करण्यामध्ये पुढे आले, बोलण्यामध्ये पुढे आले, अभिव्यक्त होण्यासाठी पुढे आले. त्याच्यामुळं मी हा उपक्रम राबवला माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी समाधानी आहे. ज्ञानरचनामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करायला.
ज्ञान रचनावादी याबाबतची संकल्पना मी सांगितलेलीच आहे. आपण या ठिकाणी B.Edचे छात्र अध्यापक आहात. आपली ही जर सुरुवात आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला असं सांगेन की आपलं वाचन हे अविरत असायला पाहिजे. आपलं वाचन थांबवू नये. एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही कदाचित शिक्षक म्हणून पुढे या, तेव्हा त्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचे आहे की जेव्हा आपण एखादा पाठ घेऊ, तो पाठ घेत असताना त्याचा आधी अभ्यास, चिंतन, मनन करणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणते प्रश्न पडणार याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जे प्रश्न पडू शकतात, संभाव्य प्रश्न पडू शकतात, त्याच्यासाठी तुमचं चिंतन गरजेचं आहे शिक्षकांचं. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं साहित्य आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि हे जर साहित्य जर आपल्याजवळ नसेल तर आपण त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा ज्ञान रचनावाद विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार नाही. यासोबतच ज्ञान रचनावाद विकसित करणे म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे अनेक कौशल्य आहेत ते तर रुजवणं आहे, पण तद्वतच यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत असताना विद्यार्थ्यांमध्ये जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न निर्माण आपण अंधश्रद्धेच्या माध्यमातून न सोडवता ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून कसे सोडवता येतील याचा शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर विज्ञानवादी दृष्टिकोन म्हणजे काय? ज्या गोष्टीमागचं कारण आपल्याला माहिती नाही ते कारण शोधून त्या विद्यार्थ्यांना सांगणे. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रश्न निर्मिती केली पाहिजे की जेणेकरून ते स्वतःचं ज्ञान स्वतः वृद्धिंगत करू शकतील. त्यांनी अनेक प्रश्न विचारले पाहिजे. जेवढे विद्यार्थी प्रश्न विचारतील, जेवढी उत्सुकता असेल प्रश्न विचारण्यामध्ये, तेवढीच शिक्षकांची फार मोठी कसोटी असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षकांचं वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं वाचाल तर वाचा. अनुभवी शिक्षकांचा अभिप्राय. या ठिकाणी मला सेवेला 30 वर्ष झालेली आहे. सुरुवातीला आम्ही जेव्हा लागलो तेव्हा परंपरागत पद्धतीनंच आम्ही त्याचं शिकवायचो. पाड्यावर लेखन, वाचन करून दाखवणं. परंतु नवनवीन शिक्षण पद्धती बदलली. त्या शिक्षण पद्धती बदलल्यानुसार आम्हालाही अपडेट राहावं लागलं. वाचन करणे, अभ्यास करणे, नवनवीन गोष्टी शोधून काढणे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा वर्तन बदल अभ्यासात घडून आणत असताना ती गोष्ट आम्हाला कृतीमध्ये उतरवणे गरजेचे होते. आणि या गोष्टी करत असताना मुळातच शिक्षकांना हे प्रश्न निर्माण झाले पाहिजे की मला विद्यार्थ्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मला नेमकं काय करता आलं पाहिजे. हाच विचार जर शिक्षकांच्या मनामध्ये जर असेल तर तो नक्कीच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं प्रगतीशील वाटचाल कशी करावी या दृष्टिकोनातून एक पाऊल त्यांचं पुढे जाईल. आणि म्हणूनच नवनवीन अनुभव घेणे, अनुभवातून शिकणे आणि ते प्रगतीला पोहोचवणे. म्हणूनच आम्ही आमच्या शाळेचं एक स्लोगन दिलेलं आहे, ज्ञान विज्ञान प्रगती. ज्ञान म्हणजे जो स्वतः मिळेल, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मिळेल, परिसराच्या माध्यमातून मिळेल, ज्याला जे जे ज्ञान मिळालं आहे ते ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षक कशा प्रकारे प्रयत्नशील करतो यावर या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवताना एक गोष्ट कशी घडली यामागचं नेमकं कारण काय या गोष्टीचा विचार आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तद्वतच आपलं वाचन समृद्ध करणं गरजेचं आहे. एक अनुभवी शिक्षक म्हणून मी या ठिकाणी अशा प्रकारचा आपला अभिप्राय व्यक्त करतो. धन्यवाद सर. आम्ही B.Ed श्रीकृष्ण विद्यापीठातून आम्ही तुमची मुलाखत घेतली. तुम्ही पण आपला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आणि जे तुम्ही आता मुलाखत दिली त्यामधून आम्ही खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही जे मार्गदर्शन केले